मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे, मी अट्टल दारोड आहे. आज मी खुश आहे बरं का, म्हणजे नेहमीच असतो पण आज जास्त खुश आहे. त्याचं कारण आज मी 25 वर्षाचं टोकन घ्यायला इथं उभा आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्या आनंदात सहभागी व्हायला तुम्ही आलेले आहात, म्हणून मी तुमचा आभारी वगैरे नाही पण ऋणी नक्की आहे. आज आहे ना, आज माझा आभार मानण्याचा दिवस आहे. बाकी वेगळं शेअरिंग काही करायचं नाही आहे. तर मी एक छान मोठी नोट लिहून ठेवली होती बरं का, की कोणाकोणाचे आभार मानायचे, पण ती एवढी मोठी झाली काय की ती मी घरीच विसरलो. खरं ते सांगतोय. तर सगळ्यात अगोदर मी उच्च शक्तीचा आभारी आहे, परमेश्वराचा आभारी आहे. का आभारी आहे? तर त्यांनी मला 25 वर्षाचं टोकन घेण्यासाठी जिवंत ठेवलं. अदरवाईज 12, 22, 22.5, 23.5 सुद्धा झालेले लोक त्यांना देव बोलवून घेतो आणि मला अजून त्यांनी बोलवलं नाही, म्हणून मी त्या उच्च शक्तीचा आभारी आहे. त्याच्यानंतर मी कोणाचा आभारी असेल तर माझ्या आईवडिलांचा आभारी आहे, कारण त्यांनी मला खूप चांगले संस्कार केले, वेळोवेळी सावरलं. त्याच्यानंतर मी कोणाचा आभारी असेन तर मी त्या वास्तूचा आभारी आहे, ज्या वास्तूमध्ये मी आज राहतो. परंतु मी इतका वाया गेलो होतो की मी त्या वास्तूचं व्हॅल्युएशन केलं होतं. म्हणजे जिथं राहायचं असतं, ते वडिलांनी बांधून ठेवलेला एवढा मोठा बंगला तो विकायला निघालो होतो. नुसती दारू पिऊन हे बिचारी येत नाहीत. त्यासाठी अगोदर आपल्याला ॲप्रोप्रिएट वर्ड्समध्ये म्हणायचं झालं तर आमचा प्रद्युम्न म्हणायचा तसं, भरल्या घरचे वासे मोजणारी अवलाद व्हावं लागतं. वृत्तीच अशी. सगळं चांगलं होतं, नोकरी चांगली होती, सगळं एव्हरीथिंग वॉज फाईन. त्याला काय झाले, माझं काय वाईट होणार आहे, ह्याच्यामध्ये मी बहकत गेलो. आणि त्यानंतरचे आभार कोणाचे मानायचे असतील तर तुम्हा सगळ्यांचे आभार हे मानायचं कारण असं की मी आलो तेव्हा या वर्गाचा दरवाजा उघडा होता. अगोदर कोण भेटला, नंतर कोण भेटला, पहिल्यांदा कोणी शेअरिंग केलं. आता हा श्रीकांत बसलाय बघा, त्यांनी मला मेसेज दिला. मेसेज देऊन सुद्धा मी इतका कर्मदरिद्री होतो की मी 8 महिने येऊन उठावाशा काढल्या. पण या गुरुजी सारख्यानी, संजय तारणी सारख्यानी अशी नावं घ्यायची म्हटलं तर नाईट विजिल लागल मला. इतक्या लोकांनी मदत केली राव मला, इतक्या लोकांनी मदत केली. म्हणजे नुसती दारू थांबवायला नाही, पुढच्या प्रवासात या लोकांनी काय केलं माझ्यासाठी, तर मी दूर जाऊ नये. हा राजा बसलाय बघा वाईचा, मी जाऊ नये दूर यांच्यापासनं. मनपूर्वक प्रयत्न केले माझ्यासाठी यांनी.
ह्यांच्यातल्या कोणी किती रुपये घेतले रे माझ्याकडनं? 0 रुपये खर्चामध्ये झालं हे सगळं. ह्यांच्यातल्या कोणी माझ्या बायकोवर वाईट नजर ठेवली रे? कोणीही नाही. कारण इथलं विश्वच वेगळं आहे हो. इथं एकमेकांच्या घरात डोकावायची पद्धत नाही. इथं एकमेकांकडनं उसने पैसे घ्यायची पद्धत नाही. इथं एकमेकांना अक्कल शिकवायची पद्धत नाही. हे नवीन बांधवासाठी सांगतोय मी. नवीन माणसाला अगोदर पहिल्या दिवशी हे कळणार नाही, परंतु पहिल्या दिवशी मला काही कळत नाही एवढं जरी कळलं ना तरी 90% लढाई जिंकली तुम्ही. कारण दारू थांबते, पण दारू थांबणं हे माझ्या जीवनाचं साध्य नसून साधन आहे. हे वाक्य ऐकायला मला मध्येच यावं लागतं. हे बाहेरच्या जगामध्ये बोलत नाही. बाहेरच्या विश्वामधलं आपलं विश्व हे वेगळं आहे मित्रांनो. इथं जी बोलली जाते व ऐकली जाते दॅट इज द लँग्वेज ऑफ हार्ट. इथं हृदयाची भाषा म्हणजे काय? एखादा म्हणतो मामा म्हणायचे आमचे. आता कितीतरी जणांनी मामांचं उल्लेख केला. मामा गोळे किती इथं सगळे माझे बाप भेटले माहिती आहे का मला. इथल्या लोकांनी सांगितलं मला पटलं नाही, असं झालंच नाही. एकदा मी त्यांना काहीतरी सांगायला गेलो होतो. तो हा परत यायला हो, कसं करूया मामा, काय करावं. त्यांनी परत वडिलांना ढकलून दिलं आणि मग बायकोनी त्यांना विरोध केला तर बायकोला काठीने मारलं वगैरे. हे बघ म्हणले, ते पुढचं वर्णन करायची जरूर नाही. तो प्यायला एवढंच सांगायचं. नाही, हे मी का सांगतोय, हे पुढचं सगळं अध्यारूत असतं. मग तो पडला, मग तो प्यायला, त्यांनी मारलं, त्यांनी मार खाल्ला. हे पुढचं त्या एका तो प्यायला ह्या एका वाक्यात त्यांनी ऐकायचं असतं आणि बोलायचं असतं. निश्वास सोडलास ना, पटलं बघा त्याला. हे जे पटणं आहे ना, हे कसे घडते तर हे असे घडते. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर इट्स अ लँग्वेज ऑफ हार्ट म्हणजे काय तर हे आहे. आमचे संपतराव असू देत, JP असू देत. आज JPंना नाही दिलं शेअरिंग देणं कायद्याने बंद होतं. खूप अरुणराव आले डोंबी देऊन. किती अरे या सगळ्यांची शेअरिंग ऐकून हे सिल्वर टोकन घ्यायला आलोय बरं का मी इथं. आणि ह्यांच्यातल्या कोणीही मला अक्कल शिकवली नाही. ते म्हणले फक्त तू येत राहा, आणि मी मात्र जात राहिलो. मी जात राहिलो त्याचं कारण मला चेंज पाहिजे होता. दरवेळेला उठून तेच काय ऐकायचंय ना. जा ना बेट्या, पुण्यामधल्या सगळ्या ग्रुप्समध्ये जायला लाग. हा गुरुजीने यायचा मला, आज इकडं चल, उद्या तिकडं चल. जायचो मी. ह्या सगळ्या ओल्ड टायमर्सचा हात धरून मी वावरत राहिल्यामुळे, हात मी धरलाय बरं का. यांनी हात दिला, यांनी माझा हात धरला नाही. जरूर मला आहे. आता दारू थांबली की आता काय त्याच्यात. अरे दारू थांबणं हा प्रॉब्लेमच नाहीये. ती अक्काबाई परत येते हा प्रॉब्लेम आहे. मला एकदा सांगून समजत नाही. मला 1760 लोकांनी 1760 ठिकाणी 1760 शब्दात आणि 1760 स्वरात सांगायला लागतं. तेव्हा कुठं मला एकदा कळल्यासारखं होतं.
आणि मग आता मला सगळं कळलंय. अशा आविर्भावात मी इथं बोलायला लागलो का नाही, की हे बसलेत बघा माझे पलीकडे बसलेले, ते बरोबर माझा कान ओढतात. कान ओढतात म्हणजे काय करतात, तुला आठवते का रे पहिली स्लोगन कोणती ऐकली होतीस तू? मग मी आपलं म्हणतो, येत राहा, हे करा, ते करा. नाही म्हणले, लर्न टू लिसन, लिसन टू लर्न. तुला बोलायला लागलाय बेट्या, आता ऐक जरा. असं प्रेमाने सांगणारी माणसं फक्त अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये भेटतात. आणि माझ्यासारखा माजुरडा माणूस, आय रिपीट द वर्ड माजुरडा, यांनी सांगितलं तरच ऐकतो. मग ती गोष्ट पहाटे चालायला जाण्याची असू दे, नाही तर शेअरिंग करताना ठराविक गोष्टी टाळण्याची असू दे, ह्या लोकांनी सांगितलं तरच मला कळतं. आज बघा ना, कोल्हापूरहून आलेत, सोलापूरहून आलेत, सगळीकडनं लोक आलेत, डोंबिवलीतनं आलेत, मुंबईहून आलाय रवी. याच्याहून काय जास्त मिळवायचंय मी? दारू थांबली की पैसे तर मिळतातच. पैशावर सुद्धा किती अवलंबून राहायचं असतं आपण. हे मला वाल्यांनी शिकवलं खरं सांगायचं तर. अदरवाईज मी बेवडा आहे म्हणजे काय, तर मी पैशाच्याच मागं धावत बसतो. मला कळतच नाही कुठल्या बाबतीत किती थांबायचं ते, किती धावायचं ते. मला जेव्हा सांगितलं आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी, की अरे तुला असं नाही का वाटत, बायकोवर खूप जास्त अन्याय झालाय तुझ्या हातनं, जरा म्याव म्हणायला शिक ना, म्याव म्हणायला शिक. हे सुद्धा मला वाल्यांनी शिकवलं होतं. पव्या हसला बघा. त्यावर माझं उत्तर असं होतं, आता ह्याच्या पुढे काय मी शेपूट घालूनच वागायचं का घरात? बघा माझी मनोवृत्ती कशी होती. मला एक तर हे टोक, नाही तर ते टोक. ह्याच लोकांनी शिकवलं मला कसं वागायचं, कसं डिप्लोमॅटिकली वागायचं, घरात वागताना अपमान होणार नाही यासाठी नेमकं काय कर. एनर्जी असते म्हणजे काय असते, समोरच्यातलं चांगलं म्हणजे नेमकं काय घ्यायचं. रोजची रोज मी आहो ते लिटरेचर आयुष्यात कधी वाचणार नाही असं म्हणलेला माणूस मी. मला माझ्या स्पॉन्सरने माझ्याकडनं स्टेपवर करून घेतलं आणि तेही म्हणायचे येत राहा. आणि मी जात राहिलो बरं का त्यांच्या शेवटापर्यंत. प्रत्येक ठिकाणी आयुष्याला आवश्यक असणारी सिस्टीम मला एनी घालून दिली. अँड सिस्टीम वर्क्स. त्या सिस्टीमनी जर तुम्ही जगत राहिलात, दारू तर नाहीच पित माणसं, पण हे जे बोलतायत ना, हे आता शेखरराव म्हणले, आज मी आनंदी जीवन जगतोय. केवढं मोठं संकट आलं होतं त्यांच्यावर. अरे कसलंही संकट येऊ दे, मी सांगतो तुम्हाला, आज माझ्यावर पण आली. ते अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी झाली, बायपास झाली, सगळी नाटकं झाली माझी. मला माहित होतं मी मरणार नाही. कशाच्या जोरावर रे, कशामुळे मरणार नाही वाटलं होतं तुला? कारण एनी मला ज्या मृत्यूच्या जबड्यातनं ओढून आणलं ना, त्यामुळे मला खात्री होती मी मरणार नाही. याचा अर्थ मी अमरपट्टा घेऊन आलोय असं नाही. पण इथं आल्यानंतर आपलं प्रत्येकाचं लाईफ हे अनप्रेडिक्टेबल होतं, ते प्रेडिक्टेबल होतंच. आता पुढच्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये काय येणारी संकट आहेत
आणि त्याला कशा पद्धतीने आपल्याला तोंड द्यायचा चान्स आहे हे आपोआप समजायला लागतं. प्रोव्हायडेड सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना मन व कान उघडं ठेवून मी मीटिंग करत राहिलो तर. आता मी अलीकडे आठवड्यातनं 2 मीटिंग करतो माझ्या होम ग्रुपच्या. सगळ्यात महत्त्वाचे आभार मानायचे राहिले मित्रांनो, मी प्रेरणा समूहाचा खूप आभारी आहे. त्याचं कारण त्यांनी मला इतकी वर्ष त्यांच्यातला एक म्हणून ट्रीट केलं. आजच्या या माझ्या वाढदिवसाला या सगळ्यांनी मिळून खूप कष्ट केलेले आहेत. त्यांना म्हणलं, अरे याला पैसे किती लागणार आहेत सांगा मला आधी, तुम्हाला काय करायचे म्हणले, तुम्ही आम्हाला न विचारता टोकन का आणलं, आम्ही तुम्हाला टोकन आणणार होतो. आहेत का रे एवढे कुठे प्रेम करणारे माझे नातेवाईक. बाहेरच्या विश्वात जे मिळत नाही ते ह्या विश्वात मिळतच जर मी स्वच्छ भावनेने सातत्याने ह्यांच्यात येत राहिलो तर. थांबतो रे मी. थँक्यू. धन्यवाद मोहनराव. मित्रांनो, टोकनसाठी मी आपला दुसरा